लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते ग आई हवी एक सासूबाई सासू सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। पंखा चालू होतोय पण गाडी चालू होत नाहीये। शी, काय झालं काही समजतच नाही। अगं मेकॅनिकला फोन लावलास का? बोलव लवकर त्याला। एक काम कर, मला दे नंबरचं, मला दे लवकर। नंबर पाठ नाही आहे, मोबाईल घरात आहे। मी काय म्हणते, चला ना आतमध्ये, नाही आपण तिथेच फोन लावूयात आणि मग तुमची कॉफी पण पिऊन होईल, है ना? चला, ही कामं तर आटपली। चहा हवा होता तेव्हा ना मीरा आणते खरं तर चहा, आज का नाही आणला कुणास ठाऊक। तुम्ही आणि हे काय? चहा नाही ते दिसतंय मला, म्हणजे वासावरूनच लक्षात आलं। पण तुम्ही का आणलात? घरातले हो सगळे कामात आहेत घरात, मी काय रिकामीच होते। कॅश म्हणाली की आपल्या दोघींसाठी चहा करा, मला वाटलं तुमच्यासाठी पण करावा, घ्या ना। अहो असं उभ्याने काय पिताय, जरा बसून प्या ना। हो बसा ना तुम्ही पण। हो तुम्ही बसा ना। आणि हे काय, हे सगळं तुम्ही कशाला करत बसलात? अहो मला सांगायचं ना, मी केलं असतं। नाही नाही, माझी जुनी सवय आहे, मला आवडते साफसफाई करायला। शांती ही अगदी असाच चहा बनवायची, वाह। काय झालं? नाही बाहेर जरा गार वाटतंय ना, म्हणून आलं ठेचून घातलंय चहात। नाही आवडला का चहा? सॉरी। अहो सॉरी कशाला म्हणताय, आवडला मला चहा। आज मला कळलं, काही काही हातांमध्ये चव पेरून ठेवलेली असते। तुमचं आपलं काहीतरीच। यांना पाहिल्यापासून सतत शांतीची आठवण काय येते। घ्या ना। हो आठवणी फार त्रास देतात या आठवणी, म्हणजे समोरच्या माणसाला ना फार नमतं घ्यायला लावतात। खरं सांगतो अभिलाष, म्हणजे प्रश्न तत्वांचा असतो बरं का, प्रश्न तत्वांचा असतो, पण या आठवणींसमोर ना सगळी तत्व फार फिकी पडून जातात। कुणाची आठवण आली तुम्हाला? मला मला नाही का, आबांना येते आईची आठवण आमच्या। पण मला काय वाटतं माहितीये का, त्या ज्या बाई आपल्या घरी आल्यात ना, त्याच्यामुळे कदाचित आबांना आईची आठवण येत असणार। हो कोणत्या बाईबद्दल बोलताय तुम्ही? अभिलाषा, अगं असं काय म्हणतेस? अगं त्या कॅशनी तिच्या नातेवाईक म्हणून ज्या बाई आणल्या आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलतोय मी। सारखं असं वाटतंय आबांचा चॉईस जो काय ना, तो लक्षात घेऊन एकदम परफेक्ट स्थळ आणलंय तिने। हुशार आहे हा कॅश। खरंच वाटतं तुम्हाला असं? असेच लांब सडक केस। काय झालं माझ्या केसांना? तुझे नाही का, आमच्या आईचे। आमच्या आईचे पण असेच लांब सडक केस होते, आबांना खूप आवडायचे।
अजूनही कुठल्याही लांब सडक केसांच्या बाईचं उदाहरण द्यायचं म्हटलं ना की आबा आमच्या आईचंच देतात. पण खरं सांगू, त्या बाईच्या लांब सडक केसांकडे बघून मला सारखं असं वाटतंय की ती बाई बाजी मारणार. आबा प्रेमात पडले आहेत. अगं, लांब सडक केसांच्या ग. हा असं म्हणा ना. काळजी करू नका, मी काय गप्प बसणाऱ्यातली नाहीये. नाही, मला माहिती आहे, पण तू ना सारखी नुसती बोलत राहणार. करकरास आहे ना तुमची. आणि ती मीरा आणि ती कॅश तिच्या मर्जीतल्या सासूला घरी आणतील आणि तुझ्या हातात काय राहील? राम नाम जपणे, दुसरं काहीही नाही. खरंच अगं, तुला कळत कसं नाही, तू या घरची मोठी सून असशील, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण तुझी परिस्थिती सांगू, ते हंगामी राष्ट्रपती असतात ना, तशी होईल. खरंच का हो? म्हणजे कसं, अधिकार तर सगळे आहेत, पण एकही अधिकार वापरता येत नाही. पळवा पळवा मी आणलेल्या बायकांना. त्या दिवशी जर तुम्ही त्या सुनंदा काकूंना पळवलं नसतं ना, तर आज मी बाजी मारून गेले असते. चूक झाली, मला खरंच माफ कर. अगं, खरंच मला पश्चाताप होतोय. अभिलाषा, त्या दोघींवर मात्र तू नजर ठेव. कारण त्या दोघी कधी त्यांच्या मर्जीतली सासू इथे घरात आणतील आणि कधी तू रिटायर्ड होशील हे तुझं तुलाही कळणार नाही बरं का अभिलाषा. सासू आणण्यावरून आधीच त्यांच्या धुसफूस सुरू आहे ना, त्याला खतपाणी घालायचं. हो, कटकारस्थानं करायची आणि हा त्यांचा प्लॅन हाणून पाडायचा. सावध राहा, त्या दोघी अत्यंत हुशार आहेत. अहो, तुम्हाला काय मी मूर्ख वाटली? नाही, बघा आता माझ्या बाळाचा मी कसा वापर करते ते. दाखवच. बघाच तुम्ही. शाबास प्रथमेश, शाबास. ओ मांजरे, झालं की नाही? मॅडम, माझं नाव मांजरे नाही, उंदरे आहे. ओ तेच ते. ओ, गाडी रिपेअर व्हायला किती वेळ लागेल? मॅडम, जुनं मॉडेल आहे, इंजिन खोलून बघावं लागेल. मग बघा ना, काय होतंय का? होणार ना. किती वेळ लागेल? हो मॅडम, 2 दिवस लागतील. 2 दिवस? गाडी ठेवायला सांगितलं 2 दिवस, घरचा माणूस ठेवायला नाही सांगितलेला. थांबाल ना 2 दिवस? 2 दिवस? 2 दिवस म्हणजे खूप जास्त आहे. सकाळी आल्यापासून तुमची जी काही नाटकं चालली आहेत ना, ती बघते आम्ही. सगळं काही बघते. तुम्हाला काय वाटलं हो, मला काही कळणार नाही का? पाहुणे म्हणून आलायत ना या घरात, मग पाहुण्यांसारखेच राहा. इथे तिथे लुडबुड करायची गरज नाहीये. हो, पण मी फक्त चहा हवा होता ना? हो, मग मला सांगायचं. आमच्या स्वयंपाक घरात घुसून चहा बनवण्याची काय गरज होती? ती कॅशने तुम्हाला आमच्या घरी का आणलंय हे अगदी माहिती आहे मला. आधी स्वयंपाक घरात घुसायचं आणि मग तिथून घरी घुसायचं. हे जे काही तुमचे प्रयत्न चाललेत ना, हे अगदी कळलेत मला. मोठी सून आहे मी या घरची, त्यामुळे ती कॅश आणि तुम्ही तुमचं जे चाललंय, मोठ्या सुनबाईंचं माझ्या नावाचं जपनाप चाललंय वाटतं. नाही, मोठ्या सुनबाई एक गोष्ट विसरल्यात अजून. घरात आलेल्या माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा विसरल्यात वाटतं मोठ्या सुनबाई. मागच्या दारातनं आत येऊन घर दाखवून ठेवायचं आणि मग पुढच्या दारातनं आणून पाहुणे म्हणून मिरवायचं. हे छान जमलंय तुम्हा दोघांना. आणि तुम्हाला काय वाटलं, हे कळत नाही का मला? तू आणि तुझ्या या पाहुण्या दोघीही खोट्या आहात. काय हो, कुठे आहे तुमचं घर? मला पत्ता द्या जरा, बघून तर येते किती कोसळलंय ते. अहो, कोसळले ते आता. तुम्ही तिथे जाऊन काय करणार आता? आता तर घरच कोसळलंय ना, पण इथे आज काय काय कोसळणार आहे ना, हे बघाच तुम्ही.
आज बाप्पा बसलेत ना इथे, म्हणून खरं काय खोटं काय हे जाणून घ्यायला वेळ नाहीये मला. पण कॅश, तुझी ही कारस्थानं थांबव आता आणि आजच्या आज या बाईंना घरातनं बाहेर काढ. कळलं? मी जाते बाई इथून. तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. त्यांचं ठरलंय ना त्याच जाते. बोला मॅडम, काय करू? गायत्रीजी, मी काही सुचवू का? नाही, 2च दिवसाचा प्रश्न आहे ना. तुम्हाला इतक्या तातडीनं कुठे जायची काही गरज आहे का? बघा, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं नाहीये घर सोडून जा म्हणून. 2च दिवस, तुमची व्हॅन ठीक होईल आणि मग माझं मन लागत नाहीये इथे. अहो, 2 दिवसापेक्षा कमी वेळ नाही का लागणार? मॅडम, उगाच तुमच्याशी खोटं बोलणार नाही. 2 दिवस म्हणजे 2 दिवस, ना 1 दिवस कमी ना 1 दिवस जास्ती. बोला, काय करू? बाप्पा, तू ज्याच्या पाठीशी उभा असतोस त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, माहितीये मला. आणि तू माझ्या पाठीशी उभा राहून मला आशीर्वाद देतोयस हेही दिसतंय. आता मला खात्री पटलीये की गायत्रीजीच ह्या घरच्या सासूबाई होणार. माझ्या मनासारखी सासू मिळू दे, हे साकडं घालत होतीस का देवाला? नाही, मग जे देवाच्या मनात आहे ते पटकन काय ते समोर येऊ दे, एवढंच मागत होते मी बाप्पाशी. म्हणजे कुणाशी कुठलं नातं जोडायचं आणि कुणाला कुठे नेऊन सोडायचं हे आपल्या हातात थोडीच असतं. हे सगळं आधीच ठरलेलं आहे, बाप्पाने ठरवलंय. म्हणूनच तो जे काय घडवतोय ते आपण फक्त पाहत राहायचं. वा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. छाना मीरा देवी, छान काय प्रवचन दिलं तर तुम्ही. पोथ्या मी रोज वाचते, त्या गोष्टी तुम्हाला नको शिकवूस. हा, पण देवाचं सोड ग, तुझ्या मनात काय चाललंय ना हे तरी आता मी छान ओळखू शकते. हा, माझ्या मनात काय चाललंय? अगं बाई, पुन्हा तो सशासारखा चेहरा आणि ते काळीस धुडत कोल्ह्याचंच. तुझं त्या गायत्रीशी काय साठलोट चाललंय हे माहित नाहीये का मला? गायत्रीजींबरोबर? हो, गायत्रीशी. त्या बाईला तू या घरात का आणलंस हे न कळणे इतपत दूधखोळी नाहीये मी. काय बरोबर बोलते ना मी? नाही वहिनी, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. त्यांना खरंच अडचण आली होती, त्यांना राहायला जागा नव्हती. आणि तसं आपलं जुनं घर आहे ना, त्याचे भाडे करू मागच्याच महिन्यात गेलेत घर सोडून. म्हणून म्हटलं मदत करावी त्यांना. आणि तसंही ते आता जात आहेत हे घर सोडून. काय चाललेत का? हो, 2 दिवसात जातील त्या इथून. बर बर, कुठे चालले माहित नाही. ठीक आहे, थोडा तरी विश्वास आहे माझा तुझ्यावर. हा, पण त्या कॅशवर अजिबात नाहीये. त्या विदुलाला या घरात आणण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. रिलॅक्स काकू, रिलॅक्स. मी काय म्हणते तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्हाला इतकं घाबरायची काही गरज नाहीये. नाहीतरी तिला तमाशे करून लोकांना घाबरायची सवयच आहे. नको ग बाई, मला नाही राहायचं इथे. हे बघ, तुझ्या जावेचे नुसते डोळे आठवले ना तरी घाबरायला होतं बघ मला. कसली छांबाज महामाया आहे ती. हे बघ, मला म्हणाली की तुमचं पडलेलं घर दाखवा मला. उद्या झिंजा धरून मला ते घर दाखवायला चल म्हणाली, तर का आपलं भिंग कुटेल ना. काही नको. अहो काकू ऐका, तुम्हाला इतकं घाबरायची काही गरज नाही. आणि मी तुमच्या पाठीशी असताना तर बिलकुल नाही.
हिम्मत काय कुणाची तुमच्या अंगाला हात लावायची? मी सगळं काही बघते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपलं हे नाटक जर पकडलं गेलं तर? तसं काहीही होणार नाही. त्याची सोय केली आहे मी. तुम्ही फक्त आबांचं मन जिंकण्याचं बघा. एकदा का राजाला मात दिली की आपोआप सगळी प्लॅनिंग फिनिश. ह्या 2 दिवसात गायत्रीजी निघून जाणार आहेत. त्या एकदा का गेल्या की सगळंच राहून जाईल. पुन्हा त्यांना काही बोलायची संधीच मिळणार नाही मला. पुन्हा कधी भेटतील देव जाणे. राहून राहून मला हेच वाटतंय की सासूबाई म्हणून गायत्रीजी परफेक्ट आहेत या घरासाठी. मला वेळ हवाय त्यांच्याबद्दल माहिती काढायला. काय करू मी? नाही, जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत ना, मला आत्ताच जाऊन त्यांना विचारायला पाहिजेत, कारण नंतर माझ्याकडे वेळच नाहीये. हो, मी आत्ताच जाऊन काय ते विचारणार आहे. मीरा, काय ग इतक्या रात्री हे जेवण कोणासाठी घेऊन चाललीस? आबा, गायत्रीजींसाठी. ते आपलं घर सोडून जात आहेत आज. म्हणजे जाणार होत्या, त्यांची गाडी बिघडली म्हणून आणखीन 2 दिवस राहतात इथे. त्यांचं सगळं सामान बांधलेलं आहे ना. मग म्हणलं त्यांनी आज जेवण बनवलं असेल नसेल माहित नाही. मग नाही ते ठीक आहे, पण त्या घर सोडून जात आहेत याचा अर्थ काय? त्यांना नाही राहायचं इथे, त्यांनी ते क्लिअरली सांगितलंय. पण का? नाही म्हणजे इतक्या तडकाफडकी असा निर्णय घ्यायला काय झालंय त्यांना? आपल्या घरातलं कोणी काही बोललं का? मीरा, काय विचारतोय मी? त्या स्वतःच्या मर्जीने घर सोडून जात आहेत की आपल्या घरातलं कोणी बोललंय त्यांना? नाही, परवा प्रथमेश, विघ्नेश आणि तुझा नवरा रात्री 12:30 वाजता माझ्याशी बोलायला आले होते या विषयावर. काय? देशमानेबाईंनी हे घर सोडून जावं असं त्यांना वाटत होतं. अर्थात मी तो निर्णय प्रथमेशवरच सोपवला. तेव्हा प्रथमेशने असा निर्णय घेतला की त्यांनी घर सोडून जाऊ नये. मग हे असं अचानक काय झालंय? आबा, ते सगळं सोडा. तुम्हालाही वाटतंय ना की त्यांनी असं घर सोडून जाऊ नये म्हणून? नाही, मला वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी जर स्वतःहून निर्णय घेतला असेल तर आपण काहीच बोलू शकणार नाही. हा, पण आपल्या घरातलं त्यांना कोणी बोललं असेल आणि जर त्या दुखावून जात असतील तर मात्र त्यांना थांबवलं पाहिजे. कारण कसं आहे ना की या घरातनं असं दुखावून कोणीच गेलेलं नाहीये आणि मला ते चालणार नाही. कारण या घराची ती रीत नाहीये. आपल्या घराची परंपरा आहे आलेल्या पाहुण्याला आनंद देण्याची, त्याला घराबाहेर काढण्याची नाही. हो ना आबा, मग तुम्ही चला ना माझ्यासोबत. नाही, पण मला आधी कळायला हवं की नेमकं काय झालंय, तर मी जाऊन बोलेन ना त्यांच्याशी. बरं आबा, असं समजा की त्या स्वतःहून घर सोडून नाही चालल्यात. आपल्या घरातलं कोणीतरी आहे ज्यांनी त्यांच्या मनात काहीतरी भरवलंय. खरं सांगू का आबा, त्या काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेत. खूप चिडल्या आहेत त्या. त्यांना फक्त या घरातून जायचंय बस. अरे माझ्या कर्मा. नाही नाही, कसंही करून त्यांना मनवलं पाहिजे. त्यांच्या मनात काही उणं राहता कामा नये. आपल्याबद्दल कुठलेही गैरसमज व्हायला नकोत. त्यांना जाऊन सांगायलाच हवं, त्यांच्याशी बोलायलाच हवं असं मला वाटतंय. हो ना, मग चला ना माझ्यासोबत. ठीक आहे, चल. हो. हीच ती वेळ, हाच तो क्षण. दोघे एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि मी त्यांना सांगून टाकणार आहे की मला तुमचं लग्न लावून द्यायचंय. आबा माझ्या सोबत आहेत, मला घाबरायचं काही कारण नाही. जे होणार आहे ते होऊ देत. बाप्पा, आज माझी कसोटी आहे, माझ्या विश्वासाची आणि माझ्या निर्णयाची. सासूबाई